नमस्कार. मी डॉक्टर उज्ज्वला अभय हाके. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या जे कॉलेज आहे, अ, वाडिया इंजिनिअरिंग कॉलेज या कॉलेजमध्ये आणि या सोसायटीचे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर म्हणून मी काम पाहते. 2004 पासून मी या परिसरात राहते. सुरुवातीला मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम नव्हते पाहत. मी ऑनररी मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहत होते. माझं स्वतःचं स्वतंत्र क्लिनिक होतं. नंतर 2019 पासून मी या ठिकाणी रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर म्हणून चार्ज घेतला. खरं तर या परिसराशी मी माझे पती डॉक्टर अभय हाके, जे या कॉलेजचे मॅनेजिंग ट्रस्टी होते, त्यांची पत्नी म्हणून मी या ठिकाणी जवळजवळ 20 वर्षांपासून माझा या परिसरात वावर आहे. आणि या परिसरामध्ये जे काही सगळे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, ह्या सर्वांशीच आमच्या दोघांचे ऋणानुबंध खूप चांगले जुळलेले आहेत. आज मी खरं तर या संस्थेतून माझा कार्यकाल संपवून मी रिटायर होते आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम या संस्थेचे संस्थापक आदरणीय VK जोग या साहेबांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. कारण इतकी सुंदर संस्था त्यांनी उभी केली, सुरुवात केली. आणि त्यानंतर वाडियांचे जे कुटुंबीय आहेत सर्वच, मला त्यांची नावं म्हणजे अगदी नेस्ली वाडियांचे मी आज ते अध्यक्ष आहेत, त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते की हा परिवार जो आहे हा वाडिया परिवार म्हणूनच सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी खरोखरच हे एक त्यांचं एक कृपाछत्राखाली अत्यंत सुंदर असं हे परिवार, रुपारेल, न्यू लॉ कॉलेज आणि हा इथला सगळा वाडिया कॉलेजचा हा परिवार जो आहे, हा परिवार त्यांनी जोपासलेला आहे. त्यांची सगळी प्रेमाची ऊब सर्वांना आम्हाला मिळाली आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देतात. त्यामुळं उत्तरोत्तर या संस्थेची खूप प्रगती झालेली आहे. लवकरच त्यांचं शतक पूर्ण होणार आहे या संस्थेचं. आणि त्यावेळी सुद्धा मला या ठिकाणी येण्याचा खूप चांगला योग येईल असं मी या ठिकाणी मला आशा व्यक्त करते. आणि इथे असलेले जे सगळे विद्यार्थी आहेत, इथे असणारे सगळे कर्मचारी आहेत, या सर्वांना वेळोवेळी होणारे काही आजार असतील, काही इमर्जन्सीज असतील, त्या मला अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना वैद्यकीय मदत देऊन त्या सोडवता आल्या. त्यांना वेळोवेळी उपचार चांगल्या पद्धतीने करता आले. अगदी रात्री कधी पण रात्री अपरात्री माझ्याकडे हक्काने सगळी मुलं मुली, कॅम्पसवर असणारे सगळे जे कर्मचारी असेल ते येतात आणि औषधोपचार घेतात. आणि मला पण, आम्ही आणि माझे पती दोघं पण आम्ही त्यांचं अगदी मायेने कुटुंबातील असे व्यक्तीसारखं आम्ही त्यांचं सगळं उपचार करतो. जर इथे उपचार होत नसतील तर नंतर आपल्या जवळच असणाऱ्या रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना व्यवस्थित शिफ्ट करतो. विशेषतः मुलांच्या बाबतीत आम्हाला अशी गोष्ट आहे की त्यांचे पालक इथे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांचे पालक दूरगावी राहतात, परंतु आम्ही तशी कधीही त्यांची अडचण भासू दिली नाही. इथे असणारे सर्व कर्मचारी जे आहेत की जे इथे राहतात, त्या कर्मचाऱ्यांनी पण कधीही अपरात्री जरी असा त्रास झाला तरी स्वतः लगेच उठून येणार आणि त्या मुलांना रुग्णालयात घेऊन जाणं, त्यांची प्रायमरी फीस काही जे असते ते सगळं भरणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सगळ्यांनीच मायेने केल्या. आणि आम्ही पण त्याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी साथ मिळाली. म्हणून आम्हाला या परिसरात आमचं खरोखर अगदी या ठिकाणी असणारे सगळे प्राणी असतील, इथे असणारे सगळे जे डॉग्स आहेत त्यांना आम्ही फीड करतो. इथे असणारे सगळे अगदी पशुपक्ष्यांना सुद्धा आम्ही वाडिया कॉलेजच्या कॅम्पसवरती असणारे जे पशुपक्षी येतात त्यांना पण आम्ही फीड करायचो. खूप खूप आनंदाचे क्षण दिले. आणि मनापासून सगळ्यांचे आज परत मी आभार मानेन की इतकं ग्रँड सेलिब्रेशन मला त्यांनी दिलं. सगळ्या अख्ख्या कॉलेजचे विद्यार्थी, सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक, या सर्वांनी जो हा आजचा एक आनंदाचा सोहळा आहे, सगळ्यांचं हे गॅदरिंगच्या उत्साहाने सगळे आलेले. आणि महाराष्ट्राचं जे कल्चर आहे, संस्कृती जपणारं हे अतिशय सुंदर त्यांनी वातावरण निर्माण केलं. आणि मी यासाठी आता कॉलेजचे जे सगळं ह्या महाविद्यालयाचं आणि ह्या सर्व संस्थेचे जे ट्रस्टी आहेत, आदरणीय चांडक सर आणि सानप सर, या दोघांचेही मनापासून मी आभार मानते. तसंच वाडिया इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्या दाले मॅडम असतील, आनंद दडस सर असतील, आणखी बाकीचे सर्व प्राचार्य असतील, सर्व प्राचार्य इथे सर्वांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं ह्या लोकांनी आणि खूप मान सन्मान दिला. अगदी आम्हाला एक गुरुकुल सारखं आम्हाला वाटावं अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट ह्या लोकांनी दिलं. म्हणून इथे आमचा खरोखरच मनापासून सगळ्यांचा सहभाग होता. म्हणून इथे आनंदाने आम्ही काम करू शकलो. ही वाटचाल, माझी राजकीय वाटचाल पण इथे खूप फुलली. आणि त्याचा खरोखर या वाडिया हे जे कॅम्पस आहे, हा कॅम्पस इतका सुंदर आहे. आणि या कॅम्पसमध्ये
वाडियाच्या कॅम्पसमध्ये कधीही आम्हाला असं जाणवलं नाही की राजकीय कारकीर्द करणारी एखादी व्यक्ती या ठिकाणी असेल तर त्यांना वाडिया फॅमिली असू द्यात किंवा इथल्या कोणत्याही सिस्टीम नेका कर्मचाऱ्यांनी सर्व कोणीही आम्हाला कधीही त्याच्याविषयी विचारणा केली नाही आणि ही परवानगी आम्हाला अशी हसत हसत दिली गेली हे मी माझं भाग्यच समजते. आणि ह्या मोठ्या प्राईम कॅम्पसचा मला राजकीय कारकिर्दीमध्ये मला स्वतःला मोठं होण्यासाठी खूप फायदा झाला. ही सगळी ईश्वरी कृपा समजते. आणि सर्वांचे या ठिकाणी गेल्या 20 वर्षामध्ये आता काही लोक या ठिकाणी नाही आहेत, काही लोक रिटायर्ड झाले, सर्वांचं जे योगदान आमच्या वाटचालीमध्ये दोघांच्याही वाटचालीमध्ये जे झालं त्यासाठी मी खरोखरच ईश्वराचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. महाविद्यालयाचं जे गॅदरिंग आहे हा आनंदोत्सव टिपण्यासाठी TV10चे जे सगळे कर्मचारी या ठिकाणी आले त्यांनी या सगळं आनंदाचे क्षण टिपून माझाही हा जो शेवटचा क्षण जो आहे तो अतिशय गोड केला. त्याबद्दल मी TV10चे मनापासून सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.